सुखाचा संसार आजच्या पिढीला का जमत नाही? मम्मी, तू आणि बाबांनी खूप अडचणी असताना त्या काळात लग्न केलं. गेली 36 वर्ष संसार केलात. आमच्या पिढीला का ग जमत नाही हे? तिशीची लेक हातातला फोन टेबलवर आपटत म्हणाली. 4 वर्ष मज्जेत बॉयफ्रेंड असलेल्याचा 8 महिन्यापूर्वी हजबंड झाल्यानंतरचा हा राग होता. प्रश्न विचारलास का? 55ची आई त्या फोनला पडलेल्या सरांकडे पाहत शांत आवाजात म्हणाली. उत्तर हवंय का? हो, उत्तर हवंय, लेक म्हणाली. असे आहे ना बाळा? आई सहजच म्हणाली. आम्ही कसं जमवता येईल ते शोधत होतो. तुम्ही जमलं तर पाहू म्हणताय. आमच्या वेळी प्रेम हे व्हायचं, तुमच्या काळात ते केलं जातं. आम्ही साथीदार व्हायचो, तुम्ही पार्टनर बनवता. आमच्यात प्रेम ही सहजता होती, तुमच्यात तो हट्टहास झालाय. आमचं प्रेम लहानाचं मोठं व्हायचं, तुमचं प्रेम लहानपणीच घाई करतं. आमच्या वेळी मैत्री विश्वासात रूपांतरित व्हायची, तुम्ही जवळीकीला रिलेशनशिपचा बोर्ड लटकवण्याची घाई करताय. आम्ही कविता लिहायचो, तुम्ही त्या फॉरवर्ड करताय. आमचे जीवनसाथी होते, तुमचे बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड आहेत. आमचं प्रेम आमच्यासाठी होतं, तुमचं प्रेम सगळ्या फ्रेंडचा बॉयफ्रेंड आहे, मग माझाही असलाच पाहिजे म्हणून केलं जाते. आमचं बॉयफ्रेंड नव्हते, कारण जो आहे तो फ्रेंड असण्याचा खूप पुढे गेलाय हे आम्हाला स्पष्ट जाणवायचं. तुमच्यात इंस्टाग्रामवर अकाउंट असलंच पाहिजे, तसा बॉयफ्रेंडही असलाच पाहिजे. आम्ही गिफ्ट नव्हे तर स्वतःला समर्पित करायचो. तुमच्या गळाभेटीतही भेट कितीची आणली असेल याचे कॅल्क्युलेशन्स असतात. आम्ही धुंद होतो, तुम्ही उधळलेले आहात. आम्ही चेहऱ्यावरचं तेज शोधायचो, तुम्ही शर्टचा ब्रँड पाहताय. आम्हाला नजरेतली समजदार चमक भाळायची, तुम्हाला गॉगलच्या किमती बुरड घालतायत. आमच्या शरीरांना पेशन्स मंजूर होता, तुमच्या मनालाच तो नकोय. बाळा, जमणं न जमणं हे क्षमतेवर अवलंबून असतं आणि क्षमता ही जन्मजात कोणालाही मिळालेली नसते, तर ती प्रत्येकाला मिळवावी लागते. मॉडर्नपणाच्या नावाखाली उधळफेक तर कोणीही करू शकतं, पण खूप शिकून देखील डाऊन टू द अर्थ राहणं मात्र कोणालाही जमत नाही. बाळा, पैशांचा हव्यास हा कधीच न संपणारा आहे, त्यामुळे सुखापेक्षा समाधानाला जास्त महत्त्व असते. कारण पैसा सुख देऊ शकतो, पण समाधान तर स्वतःला शोधावं लागतं. या सर्वांचा विचार प्रत्यक्षात आणशील तेव्हा सर्वच उत्तर तुला आपसुकच मिळत जातील. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.